खबर वही जो सच को दिखाएं। नमस्कार मित्रांनो, जनता न्यूज सेलूला आपले प्रेम असेच कायम ठेवा। आमचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद। आर्वीत काँग्रेसचा मोठा शक्ती प्रदर्शनाचा इशारा। महात्मा फुले द्विशताब्दी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत मोठी घोषणा। आर्वी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त 12 जुलै रोजी होणाऱ्या भव्य उत्सव आणि बहुजन कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। राज्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समितीच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम उद्या इथे आर्वी इथे संपन्न करतो आहोत। आमच्यासाठी ही भूषणावह आणि आर्वीकरांसाठी वर्धा जिल्ह्यासाठी ही भूषणावह गोष्ट आहे की हा कार्यक्रम वर्धा जिल्ह्याचा आर्वीमध्ये संपन्न होतो आहे। यामुळे आर्वी मतदारसंघातील तीनही तालुक्यातील जे काँग्रेसचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ग्रामीणचे कार्यकर्ते आहेत या सर्वांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता आमचे कार्यकर्ते यशस्वीपणे झटत आहेत। हा कार्यक्रम यशस्वी होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महात्मा फुले जयंती उत्सवाच्या निमित्तानं महात्मा फुलेंची 200वी जयंती संबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष करतो आहे आणि मला कल्पना आहे की अशा पद्धतीचा उपक्रम या देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाने राबवलेला नाही। फक्त एकमेव काँग्रेस पक्ष असा आहे की ज्याला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे, गांधी नेहरूंच्या विचारांचा वारसा आहे। त्यांनी हा जयंतीचा उत्सव संबंध राज्यभर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात ज्या जिल्ह्यामधून होते आहे त्या जिल्ह्याला काँग्रेसची फार ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। महात्मा गांधी, फुले शाहू आंबेडकर असतील, गांधी नेहरू असतील यांची फार पार्श्वभूमी आहे। त्या जिल्ह्यातून मोठा कार्यक्रम घेऊन अनंतराव मोहोळांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतोय आणि 200वी जयंती एक आदर्श आज महात्मा फुल्यांची गुलामगिरीचं पुस्तक असेल, शेतकऱ्यांचा आसोड असेल, दलितांच्या मधला उपक्रम असेल, त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या त्यांचा असेल, हे सगळा विसर आजच्या काँग्रेसला पडलेला नाही आणि ज्यांना पडलं आहे त्यांना जागृत करावं म्हणून हा कार्यक्रम संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत फुलेंच्या माध्यमातून आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे की त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे। उद्याचा कार्यक्रम या जिल्ह्यातला एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरेल यासाठी आमच्या देशाचे नेते मुकुंदजी वासनिक यासाठी उपस्थित आहेत। प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ जे आहेत, चंद्रकांत हांडोरे आहेत, विरोधी पक्षनेते माजी गटनेते सन्माननीय विजय वडेट्टीवार आहेत, चंद्रकांत हांडोरे जे आहेत, बळवंत वानखेडे आहेत, यशोमती ठाकूर आहेत, माणिकराव ठाकरे आहेत आणि मी स्वतः कार्यक्रमाला हजर आहे। आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम उद्याचा करतोय। न भूतो न भविष्यता असा हा कार्यक्रम व्हावा अशा पद्धतीची तयारी सन्माननीय अनंतरावजींनी केलेली आहे। त्यांना मी धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल असं मी आपणासमोर कथन करतो। कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे? महाराष्ट्रातल्या कोणत्या आता या जिल्ह्यातून सुरू होत आहे, एंड कुठे होणार आहे, किती जिल्हे फिरणार आहेत? जी, या महाराष्ट्राच्या कार्यक्रमाची सुरुवात इथून होणार आहे आणि याची सांगता सभा महाराष्ट्राच्या सर्व विभागामध्ये अशा पद्धतीचे मोठे कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय। त्याच्यासाठी देशातील नेते आणि महाराष्ट्रातील नेते सगळे एकत्रित येणार आहेत आणि फुल्यांची जयंती करणारा हा देशातला एकमेव पक्ष आहे, त्यांच्या माध्यमातून हे आम्ही साजरं करतोय आणि याची सांगता सभा ही सातारा जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी नायगाव येथे आम्ही 10 एप्रिल ते 20 एप्रिल 2027ला सन्मान्य राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा आम्ही करतोय आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 10 लाख लोक तिथे येतील अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था करतोय आणि एक विचार फुल्यांचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये जावा अशा पद्धतीचा उपक्रम हे त्या सभेतून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत।